नमस्कार मित्रांनो, आज आहे 13 मे. 13 मेच्या सकाळच्या सुपरफास्ट बातम्या आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कशी घेतली? राज ठाकरे. ठाणे जिल्ह्यातील लोंढाबाबत व्यक्त केली चिंता. भाजपने उद्योग नोकऱ्या गुजरातला पळविल्या. आदित्य ठाकरे. हा अपमान सहन केला जाणार नाही. नरेंद्र मोदींची पावले हुकुमशाहीकडे. शरद पवार. सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करण्याबरोबर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची टीका. 4 जूनला भाजपचे सरकार जाणार. शशी थरूर. देशभरात हवा बदलण्याचा दावा. राजकीय आखाडा तापण्यास सुरुवात. दक्षिण मुंबईतील खुली चर्चा रोखली पोलिसांकडून. अंगुली निर्देश. ही निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी प्रकाश आंबेडकर. नोटावर बोट. आदिवासी राखीव जागांवर प्रमाण सर्वाधिक. 2019 मधील निवडणुकीचे पत्र. चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी. विखे गावित. खडसे मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला. राज्यात 11 मतदारसंघांमध्ये आज होणार मतदान. ठाण्याचा ठाणेदार ठरेल कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व पणाला. केंद्रीय मंत्री विरुद्ध शिक्षक सामना. दिंडोरीत सरळ लढत. भाजपला कांद्याने सतावले. मवियाचा नवा चेहरा. भाजप खासदार सपामध्ये दाखल होताच तिकीट जाहीर. उत्तर प्रदेशचे भाजप दर आठवड्याला सपा, बसपा आणि काँग्रेस नेत्यांना पक्षात दाखल करून घेऊन विरोधकांकडे धक्का देतो. लग्नाआधी वर पळून गेला तर आमचा काय दोष? मोहन यादव. लग्नाआधी वर पळून गेला तर त्यात भाजपचा काही दोष नाही असा चिमटा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शनिवारी काँग्रेसला काढला. 23% उमेदवार गुन्हेगार. महिलांचे प्रमाण 12%च. 5वा टप्पा. 695 उमेदवारांकडे सरासरी 3.56 कोटींची संपत्ती. दोन अभिनेत्रींच्या लढतीत कोण ठरणार नंबर 1? रचना बॅनर्जी की लॉकेट चॅटर्जी? देशाची संपूर्ण संपत्ती 4-5 श्रीमंतांना दिली. प्रियंका गांधी. संदेशाखालच्या महिलांना गुंडांच्या धमक्या. तृणमूलचे अभय. नरेंद्र मोदी. पंतप्रधान मोदींनी जनतेला दिल्या 5 गॅरंट्या. भाजपची वॉशिंग मशीन चौकात तोडणार. अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल. मतदारांसाठी 10 गॅरंटीची घोषणा. बरसणार जरी वरुण राजा. जागरूक हो मतदार राजा. आज होणार मतदान पण पावसाचा इशारा. राज्यातील 298 मतदारांचे भाग्य होणार ईव्हीएम मध्ये. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भाजपला जनता घरी बसवणार. वर्षा गायकवाड हल्लाबोल. YSR 53 व जनसेवा पक्षाची भाजपची बी टीम. राहुल गांधी. काँग्रेस 50 जागा सुद्धा जिंकणार नाही. नरेंद्र मोदी. ओडिशात भाजप डबल इंजिन सरकार बनणार. मोदींना विश्वास. पाक व्याप्त काश्मीर भारताचा भाग. शहा. काँग्रेसमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याची हिंमत नाही.
उत्तर मध्य मुंबईत कौल कुणाला? काँग्रेसच्या वर्षा गायकवाड वर्सेस भाजपचे उज्ज्वल निकम यांच्यात लढत. सर्व समुदायातील मतदार ठरणार गेम चेंजर. चंद्रकांत पाटील फक्त तेरे नाम भांग पाडून फिरतात. पंकजा मुंडे जातीयवादी राजकारण करत आहेत. मनोज जरांगेंचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल. महाजन आणि नाथाभाऊंबद्दल रक्षा खडसे यांचे मोठे विधान. म्हणाल्या त्यांनी एकमेकांविरोधात काम करणे नव्या पिढीसाठी चांगले नाही. ठाकरेंची मुलाखत. काळू बाळूचा तमाशाच हिंमत असल्यास या प्रश्नांची उत्तरे द्यावी. चंद्रशेखर बावनकुळे यांची थेटच मांडली यादी. भर पावसात सुजय विखेंचे दमदार भाषण. मंडप कोसळला तरीही गाजवली सभा. डोक्यावर कोचा घेत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. बाळासाहेबांवर बोलणाऱ्यांना तुम्ही प्रवक्ता करता. लावरे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार. सुषमा अंधारेंची दाखवली क्लिप. पुण्यात भाजप काँग्रेस आमनेसामने. दरंगेंचा ठाण्यात ठिय्या. भाजप पदाधिकारी पोलीस आयुक्तांकडे मतदानासाठी पैसे वाटण्याचा आरोप. शिव्यांची डिक्शनरी आमच्याकडेही, पण संस्कारात अडकलो. आम्हाला पातळी सोडण्यास भाग पाडू नका. श्रीकांत शिंदे यांचा ठाकरे गटाला इशारा. तुम्ही राजकारणी आहात की गावगुंड? अजित पवारांच्या धमक्यांवरून अंजली दामणे यांचा सवाल. म्हणाल्या त्यांना निवडणूक जड झाली. मतदान तोंडावर असतानाच धुळ्यात काँग्रेसला धक्का. प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपात प्रवेश. शोभा बच्चावांना उमेदवारी दिल्याने होते नाराज. नाशिक लोकसभेत भुजबळ फार्म बनले सत्तेचे केंद्र. भुजबळांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही. त्यांच्या मागे ओबीसींची ताकद. गोपीचंद पडळकर. चेन्नईने मिळवले महत्त्वाचे 2 गुण. राजस्थानवर मात. सिमरनजीत ऋतुजारचंही चमक. बंगळुरू प्ले ऑफच्या मार्गावर. दिल्लीला 47 धावांनी नमवले. रजत ग्रीन यांची कामगिरी ठरली मोलाची. नेत्यांची जमली बंटी, मात्र कार्यकर्त्यांची कट्टी. नवी मुंबईत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची मनोमिलन अजूनही होईना. कर्जत विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात. तगडा पोलीस बंदोबस्त. शिवाजी महाराजांचा विचार घेऊन जरांगे पुढे येत असतील तर सहकार्य करा. शरद पवार यांचे प्रतिपादन. काँग्रेसच्या स्वातंत्र्य लढ्यामुळेच मोदी पीएम बनले. खरगे. इंदिरा व राजीव गांधींनी देशासाठी बलिदान दिले. एकनाथ खडसे यांची विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा. राम मंदिरासाठी देशाने 500 वर्षे प्रतीक्षा केली. दलित मागास आदिवासींच्या सेवेसाठी मला ईश्वराने जन्म दिला. पीएम मोदी. पाटण्यात पंतप्रधानांनी केला रोड शो. पंतप्रधानांना महिलेकडून पोस्टर घ्यायचे होते, पण सुरक्षेमुळे ते घेऊ शकले नाहीत.